तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज। नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुरजी शहरात राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदासाठी आमदार गजानन लवटे यांचे सुपुत्र यश लवटे हे उभाटा गटाकडून मैदानात उतरले। शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार यश गजानन लवटे यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय। अंजनगाव सुरजी शहरातील विविध वार्डांमध्ये त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधण्यास सुरुवात केली असून दररोज घेतल्या जाणाऱ्या बैठकांमुळे त्यांचा प्रचार वेग घेत आहे। यश गजानन लवटे वार्डामध्ये फिरून नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात मतदारांशी चर्चा करत आहेत। नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि अपेक्षा नोंदवत त्या शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देत आहेत। विशेषतः युवक आणि सर्व मतदार वर्गांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पक्षांकडून सांगण्यात येत आहे। बैठकांच्या माध्यमातून त्या शिवसेना उभाटा पक्षाचे धोरण, शहर विकासासाठीची भूमिका आणि जनतेच्या सहभागातून प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या योजना मांडत आहेत। त्यांच्या प्रचार मोहिमेतील सुस्पष्ट भूमिका आणि जमिनीवरची उपस्थिती यामुळे शहरात त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू सकारात्मक आहे। अंजनगाव सुरजी नगराध्यक्ष पदाची लढत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट असून अखेरच्या दिवसात प्रचार आणखी वेग घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मैं आपके सामने नगर अध्यक्ष पद के लिए इस चुनाव के रिंगन में हूँ और आशा मतलब वो आपको दिख ही रहा है, आपका सबका दिख रहा है कि आप हम सबके पीछे है और तन मन धन से। और ये जो अभी अमर काका ने बोले कि आंगनवाड़ी का विषय, ये आंगनवाड़ी का विषय महत्व का है और पानी की समस्या के लिए पापा ने अभी 70 लाख रुपए डाले और आमदार फंड में 70 लाख रुपए अभी डाले हैं। और अभी आपको बोलता हूँ MGP जो है मतलब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उसमें अभी एक साल भी MGP फंड नहीं डाल सकता, उनके पास अभी निधि की मतलब निधि नहीं है। तो अगर अपने को 70 लाख जो है उसमें अगर काम नहीं हुआ पाइपलाइन का, तो मैं पापा से ये भी शब्द देता हूँ कि 50 लाख रुपए और भी डालते हैं और वो पानी की समस्या दूर करते। और रहा आंगनवाड़ी का सवाल, तो मैं भी एक एजुकेटेड हूँ, मेरे को भी समझता है कि आंगनवाड़ी का क्या महत्व है, तो वो तो हो गया ही, वो प्रश्न नहीं। सुरजी बाळा येथे कॉर्नर सभा घेण्यात आली, कॉर्नर मीटिंग घेण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। काय म्हणणं आहे? ही गर्दी नाही आहे, हा अंजनगाव वासियांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर, त्यांच्या पक्षातले या ठिकाणी असलेले आमदार श्री आमदार गजाननजी लवटे यांनी केलेल्या 1 वर्षातील विकास कामांवर असलेला विश्वास या गर्दीतून दिसून येते। आज या प्रभागात ज्याही लोकांनी आपापल्या समस्याचा इथं पाडा वाचला की यांच्या छोट्या छोट्या ज्या गरजा आहे ह्या कशा काय पूर्ण होऊ शकते, तर ह्या नुसतं भाषणातून नाही, तर या ठिकाणी जे उभे आहे आमचे भाडेताई जुनगरे दादा आणि नगराध्यक्षाचे उमेदवार हे ते कृतीतून करून दाखवतील। नुसतं हे सगळे सुशिक्षित लोक असून यांच्याकडे विजन आहे, जसं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेतून काय करायला पाहिजे हे यश लवटेंनी सांगितलं, तसंच यांच्यासोबत पावलावर पाऊल ठेवून हे दोन्ही नगरसेवक एक आराखडा तयार करून या शहराचा, या वॉर्डाचा कसा विकास करता येईल हे त्या ठिकाणी 3 तारखेनंतर हे या वॉर्डमध्ये कृतीतून करून दाखवतील। वार्डाले मुस्लिम समाजाचा प्रतिसाद कसा मिळत आहे? आता तुम्ही बघितलं, तुम्ही तुमचा जर कॅमेरा फिरवला तर मला असं वाटत नाही की कोण्या पक्षाजवळ, कोण्या पक्षाचा इतका विश्वास, मुस्लिम समाजाचा इतका विश्वास कोण्या दुसऱ्या पक्षावर असन असं मला तरी असं आज वाटत नाही। आज ज्या 6 वाजतापासून जे आम्ही प्रचारात फिरतोय तर एक टोक या ठिकाणी आणि अर्ध्या किलोमीटरची रांग ही पूर्ण अंजनगाव सुरजीत नुसतं मुस्लिम भागातच नाही तर हिंदू भागात सर्व परिसरात हा एक उद्धव साहेबांवर असलेला जो विश्वास आहे या जनतेचा, या अंजनगाव सुरजीचा, हे पुन्हा एकदा आमदारकीनंतर आता पुन्हा एकदा
तो मतारूपी दाखवण्याचा हा सगळा विषय आहे. नगराध्यक्ष पदासाठी तुमचे चिरंजीव उभे आहे, रिंगणात आहे आणि लोकांचा प्रतिसाद शहरात कसा मिळत आहे, काय सांगता? नगराध्यक्ष पदासाठी याच गजानन लवटे माझे चिरंजीव आहेत आणि त्यांना पक्षाने आणि आमच्या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षाची उमेदवारी दिली. त्यांच्या माझ्यावर आणि माझ्या मुलावर आणि त्यांनी खूप मोठा विश्वास टाकला आणि या मतदारसंघाचा मी आमदार असल्यामुळे या मतदारसंघात 2 नगरपालिका आहेत, दर्यापूर आणि अंजनगाव. इथे आम्ही यशला उमेदवारी दिली. तिथे आम्ही भावना गावंडे या सुशिक्षित महिला यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवार आमचे सुशिक्षित आहे आणि या दोन्ही उमेदवारांना एवढा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. जनता तुम्हाला सांगतो आम्हाला म्हणजे अक्षरशः असं वाटते की खरोखरच आमच्या पक्षावर, आमच्या उद्धव साहेबांवर जनतेचं जे प्रेम आहे ते प्रेम एवढं मिळत आहे की असं वाटतंय की बाबा खरोखर साहेबांनी आम्हाला आम्हाला या मतदारसंघाचा आमदार होऊन 1 वर्षही नाही झालं तरी लोकांचा विश्वास एवढा है कि आमदार आपल्यासाठी अपने लिए कुछ ना कुछ करेगा और ये आमदार कुछ ना कुछ करेगा. इसके लड़के को अपन ने अगर चुन कर दिए तो अभी 2 मिनट सर ने बात किए थे कि ये डबल इंजन की सरकार होंगी क्योंकि एक इंजन अपने लगा दिए हुए हैं, जनता ने लगा दिए है और दूसरा अगर इंजन अगर लगता है तो डबल इंजन की सरकार अपने नगर पालिका को इतने आगे लेके जाएंगी और गांव का विकास करेंगी. इस पर लोगों का बहुत बड़ा विश्वास है और लोग वो विश्वास के आधारे वो हमारे पार्टी को, हमारे नगर सेवक को, हमारे नगर अध्यक्ष को चुन कर देंगे, ये मेरे को विश्वास है. नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 8, इसके अंदर 400 मुस्लिम वोट के बाद इतर समाज के वोट है और ये प्रभाग में आज कॉर्नर सभा, कॉर्नर मीटिंग ली गई है. इसके अंदर जो इस वार्ड के, इस प्रभाग के और मोमिडन इलाकों के जो मुद्दे थे, प्रलंबित मुद्दे जो कई दिनों से अभी तक पूरे नहीं हुए हैं, बहुत सारी समस्याएं थी, वो सारी समस्याएं हमने इनके सामने रखी और आमदार साहब और उम्मीदवार, अध्यक्ष उम्मीदवार यश गजानन लौटे, इन्होंने हमें आश्वासन दिया कि तमाम समस्याओं को ये पूरा करेंगे और हम इनके साथ में, इनके साथ देने के लिए तमाम वोटर्स दिलो जान से तैयार है. मतदारांना हेच अपील करणार की जर तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवारांना निवडून आणावं लागेल. मशाल या चिन्हापुढील तिन्ही बटन दाबून, तिन्ही मशाल या बटना दाबून तुम्हाला सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा.